नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 कुंभ राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 12 राशीपैकी ही 11 नंबरची राशी कुंभ रास असून या राशी स्वामी हा शनी ग्रह आहे व वायू तत्वाची ही कुंभ रास आहे। कुंभ राशीसाठी हे वर्ष हे 2025 हे वर्ष सरासरी किंवा चढ उताराचे हे वर्ष राहील, कारण कुंभ राशीला सध्या 7.5चा दुसरा टप्पा चालू आहे व 7.5चा तिसरा टप्पा ह्याच वर्षी मार्च 2025 नंतर 7.5चा तिसरा टप्पा चालू होणार आहे। म्हणजे कुंभ राशीला ह्या 7.5चा आत्ता 7.5 चालू आहे। त्यामुळे ही जरी रास प्रामाणिक व ज्ञान भरपूर असले असे आहे तरी पण कोणावरतीही विश्वास ठेवताना आपला विश्वासात होणार नाही याची आपण यावर्षी खास करून काळजी घ्यावी, किंवा कोण आपल्याला फसवतो कोण फसवत नाही याबद्दल सुद्धा सतर्क किंवा दक्ष राहावे। ह्या 2025 या वर्षामध्ये कुंभ राशीच्या व्यक्तीने कोणाबरोबर भांडण तंटा किंवा वादविवाद मोठ्या प्रमाणात होणार नाही याबद्दल सावध राहावे। कोणतेही निर्णय घेताना शांतपणे निर्णय घ्यावे। गडबडीत कोणतेही कार्य किंवा कामे करू नयेत व तसेच आपला हट्टीपणा यावर्षी या राशीने सोडावा व आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवावे, कारण आता 7.5 ह्या कुंभ राशीला चालू आहे। त्यामुळे पैशाबद्दल व आरोग्याबद्दल सतर्क राहावे किंवा काळजी घ्यावी। यावर्षी कुंभ राशी जबाबदारी वाढेल, तसेच फालतू खर्च किंवा अनावश्यक खर्च वाढणार नाही याबद्दल दक्ष किंवा काळजी घ्यावी। विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे देखील भरपूर योग यावर्षी आहेत। या कुंभ राशीसाठी यावर्षी धार्मिक गोष्टी घडतील, तसेच लांबचे प्रवास देखील घडतील। ज्यांचा विवाह होणार आहे किंवा जे अविवाहित होणार आहेत, लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी यांनी भरपूर यावेळी प्रयत्न करावे लागतील। लग्नाचे देखील योग उत्तम आहेत। फक्त शेअर मार्केटमध्ये किंवा कुठे पण इन्व्हेस्टमेंट करताना किंवा गुंतवणूक करताना आपली फसवणूक होणार नाही याबद्दल आपण सतर्क राहावे किंवा काळजी करावी। फक्त योग्य कृती करावी। सकारात्मक हे परिणाम ह्या वर्षी ह्या कुंभ राशीसाठी नक्कीच घडणार आहेत। फक्त 7.5 चालू आहे, त्यामुळे निराश होऊ नये किंवा लवकर कोणताही गडबडीत निर्णय घेऊ नये याबद्दल काळजी घ्यावी। खास करून शनी महाराजांची यावर्षी ह्या कुंभ राशी व्यक्तींनी उपासना करावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।